मी आणि सासू घरात एकटीच होतो. बाहेर वादळाचं वातावरण होतं. अचानक लाईट गेली आणि घरात काळोख पसरला. मी कॅन्डल पेटवली तेव्हा सासूच्या चेहऱ्यावर विचित्र छाया पडल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, हे घर फक्त आपलं नाही. मला थोडीशी भीतीच जाणवली. अचानक पाठमोऱ्या भिंतीवर कुणाची तरी अस्पष्ट सावली हलताना दिसली. मी मागे वळून पाहिलं, पण तेथे कोणीच नव्हतं. सासू माझ्याकडे पाहून हसल्या, पण त्या हसण्यात काहीतरी लपवत आहे असं मला जाणवलं. थोडाच वेळ झाला. रात्री झाली, पण झोप काही येईना. मी पाण्याचा ग्लास घेऊन परत आले, तर सासू खिडकीजवळ उभ्या होत्या. कुणाशी तरी कुजबुज करत मला पाहून त्या थांबल्या. मी घाबरून विचारलं, आई, कोणाशी बोलत होतात? त्या म्हणाल्या, जुन्या आठवणी आहेत हो. पण त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्या क्षणी खिडकीबाहेर थंड वाऱ्याचा झोत घरात शिरला आणि कुणाचा तरी पायाचा आवाज स्पष्ट ऐकू आला. पण त्या जसे म्हणाल्या तसं मला काही खरं वाटलं नाही. जणू त्या कोणाशी बोलतच होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर त्या खूप घाबरल्या होत्या. आणि तो ओसाट वारा, पावलांचा आवाज, बाहेर कोणी नव्हतं. सासूच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, येथे पूर्वी एक बाळ होतं. मी सुन्न ऐकत राहिले. ते अजून इकडेच फिरतं असं म्हणाले. हे ऐकून अंगावर शहारे आले. अचानक पडद्यामागून हलकं हसू ऐकू आलं, अगदी लहान मुलाचं. मी धैर्य करून पाहिलं, पण तिथे फक्त हलवणारा पडदा होता. त्या रात्री वाटलं, या घरच्या भीती काहीतरी लपवून ठेवत आहेत. पण या गुपिताच्या मागे काहीतरी आहे आणि त्या गुपिताचं ओझं आमच्यावर येत आहे असं मला स्पष्ट जाणवू लागलं. तेवढ्यातही थांबलं नाही. बाहेर एकदम ओसाट आवाज आणि ती काळीभोर रात्र, ते सर्व बघून मला खूप भीती वाटत होती. आता तरी ती मला खूपच भीती वाटायला लागली होती. पण त्याला काही असो म्हणतात. आता करायचं तर काय करायचं मला काही कळत नव्हतं. हे सगळं काय चाललंय मलाही कळत नव्हतं. आता याच्यावर काहीतरी उपाय म्हणून मी खरंच बाहेर चोरक्या पावलांनी गेली आणि पाहते तर काय, येथे खरंच एक लहान मुलगा उभा होता. त्याला बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण तुम्हाला जर तो जाणून घ्यायचा असेल कोण मुलगा आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या पार्ट 2 लवकरच घेऊन येईल. नमस्कार.